सकाळच्या नाश्त्यामध्ये असं गरमागरम आणि टेस्टी खायला मिळालं तर सगळ्यांना आवडेल ना. आणि त्यात आता सुरू झालाय पावसाळा. बाहेर अगदी गारेगार वातावरण आणि त्यामध्ये ही मस्त चविष्ट रेसिपी. त्यासाठी आज आपण ना 1 वाटी किंवा 1 बाउल इतके मी हे स्वीट कॉर्न घेतले. तुम्ही स्वीट कॉर्नच्या ऐवजी कोणताही मका घेऊ शकता. आता इथे मी रेसिपी 3 ते 4 लोकांसाठी बनवते, त्यामुळे थोडा मोठ्या वाटीने मी हे घेतले. आता हे संपूर्ण स्वीट कॉर्न्स आहेत ना, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि पाणी न घालताना आता आपण हे सगळे चांगले असे वाटून घेणार आहोत. स्वीट कॉर्नमुळं काय होतं, ह्या रेसिपीला चव पण खूप छान येते आणि ही रेसिपी झटकीपट आहे. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. त्यामुळे आयत्या वेळी पण ही रेसिपी नक्की बनवू शकता. तर सगळं बघा छान असं बारीक वाटून तयार झालं. एका बाउलमध्ये आता मी हे काढून घेतलं. आता ज्या वाटीने आपण स्वीट कॉर्न मोजला, तर त्याच वाटीनं 1 वाटी किंवा 1 कप इतकं आपण हे बेसनचं पीठ घातलं. थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घातलं, जेणेकरून आपले जे पदार्थ होते ते अजिबात वाया जाणार नाहीत. आता हे सगळं बघा सुरुवातीला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही, ह्याची मात्र काळजी घ्यायची. बऱ्याचदा मुलांना आपल्याला काहीतरी हेल्दी खायला द्यायचं असतं. अशा वेळी काय द्यायचं हा प्रश्न पडतो. मग अशा वेळी ही मस्त भन्नाट रेसिपी बनवायची, जी खायला आणि करायला खूपच सोपी पण आहे. आता थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा मी ह्याच्यामध्ये 1 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. आता पीठ कसं करायचं, जास्त घट्ट नाही, जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने करायचं. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण सोडा, इनो किंवा दह्याचा वापर करत नाही. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट असं झालंय. आता ह्यामध्ये ना आपण बारीक चिरून घेतलेला कांदा, इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता माझ्या घरी आत्ता फक्त कांदा आणि टोमॅटो होते, त्यामुळे मी हे घातले. तुम्ही हवं तर बारीक चिरून पालक किंवा मेथी, कोबी, किसून घेतलेलं गाजर, जे काही पदार्थ किंवा ज्या काही फळभाज्या असतील त्या तुम्ही नक्की त्याच्यामध्ये घालू शकता. ज्यामुळे हे हेल्दी येईल. 5 मिनिटं पीठ रेस्ट करूया, तोपर्यंत छान चटणी बनवू. त्यासाठी 1 वाटी इतकी कोथिंबीर, 5 ते 6 पानं पुदिन्याची घातली. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण दही घालतोय. त्यानंतर 2 मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता हा जो कूट आहे तो भाजून घेतला होता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घातलं. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि हे छान असं फिरवून घेतलं. तुम्ही पाहू शकता चटणीला रंग पण खूप मस्त आलाय. पुदिन्याचा जो काही फ्लेवर आहे ना, तो अगदी परफेक्ट असा झालाय. चटणी तयार झालेली आहे. ही एका वाटीमध्ये काढून घेऊ. तोपर्यंत 5 मिनिटं पण झाली होती आणि पीठ पण बघा छान असं रेस्ट झालं होतं. अगदी परफेक्ट असं पीठ तयार झालं. आता लगेचच ही रेसिपी जी बनवायला सुरू करूया. त्यासाठी गॅसवरती बघा इथं मी एका नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला. तवा चांगला तापला की थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता गॅस आहे ना तो अगदी मोठा करायचा आणि पुन्हा पीठ सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्याच पद्धतीने आता आपण ह्याचे छोट्या आकाराचे चिले करून घ्यायचे. तर आज आपण ना स्वीट कॉर्नचे चिले करतोय. ही रेसिपी नाश्त्याला असू दे किंवा संध्याकाळच्या वेळी मुलं शाळेतून घरी आले की त्यांना काहीतरी खायला हवं असेल, तर नक्की ही रेसिपी आपण बनवू शकतो. आता 2 मिनिटं बघा गॅस मध्यम करून ठेवला. वरून छानपैकी रंग आलेला आहे. आता वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घेतलं आणि हलक्या हाताने आता हे बाजू पलटी करून घेतली. दोन्ही बाजूनं हे मस्तपैकी चिला जो आहे तो भाजून घ्यायचा. छान रंग येतो. खायला टेस्ट खूप छान लागते आणि जी आपण चटणी केली ना त्यासोबत तर अप्रतिम ही रेसिपी लागते. स्वीट कॉर्नच्या बऱ्याच रेसिपी आहेत. मी तुम्हाला परवा स्वीट कॉर्नचे मस्तपैकी असे कटलेट आणि पॅटीस दाखवले होते. ही रेसिपी पण खूप सोपी आहे, हेल्दी आहे. मुलांना काहीतरी हेल्दी असेल तुम्ही नक्की ही रेसिपी देऊ शकता. आणखीन काही चिले करून घेतले. साधारणपणे माझी वाटी मोठी होती आणि त्या मोठ्या वाटीमध्ये 1 वाटी बेसन बसलं होतं. तर साधारणपणे ह्याच्यानं माझे 15 ते 16 मध्यम आकाराचे चिले तयार झाले. हे तव्यावरती गेले. तुमच्याकडे जर छोटा पॅन असेल तुम्ही त्या पॅनवरती पण हे नक्कीच करू शकता. मस्तपैकी गरमागरम ह्या चिले आणि त्यासोबत तयार केलेली चटणी अप्रतिम असा नाश्ता असू दे, संध्याकाळच्या भुकेला छान असा हा पर्याय आहे. तुम्ही जर ही रेसिपी करून बघितली तर याचे फोटोज मला Instagramला पाठवायला विसरू नका. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय, त्या गावाचं नाव मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मस्त गरमागरम असा नाश्त्याची रेसिपी तयार झाली. तुम्हाला जर कोणता वेगळा नाश्ता बघायचा असेल त्याची रेसिपी पण मला कमेंट करून सांगा. पुन्हा अशाच छान व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.